मी मराठीमध्ये पहिल्या वेळेस कविता लिहिली, याच्या अगोदर हिंदीमध्ये पोएट्री लिहिलेलं आहे, बट ही माझी मराठीमध्ये पहिली कविता आहे. तर सो मला असं वाटलं की त्याला तुमच्यासोबत शेअर करावं. तर कवितेचं टायटल आहे भेटशील तू तुझ्या मनाने. जेव्हा लिहितो तुझ्यासाठी न कळत शब्द जुळे, मनात तुझ्याच आठवणी आज कवी तुझ्याच मुळे. वाट पाहतोय मी भेटीची जरी तुला किंमत नाही कळे, मनोमनी जपतोय माळा तुझ्या नावाची, तुझ्या उचकीचा गुन्हेगार मीच आहे खरे. साक्षीदार तो प्रत्येक शब्द आठवून लिहितो तुझ्या नावाने, अर्थ सांगेन विस्ताराने भेटशील जेव्हा तू तुझ्या मनाने. हसरे चेहरे हजारो आहे मी तर वेडा तुझ्या नैनांचा, हसरे चेहरे हजारो आहे मी तर वेडा तुझ्या नैनांचा. वाटे जणू एकटाच मी असा इथे तर भरलाय बाजार वेड्या मनांचा. फोटो जपुनी ठेवले भावना ठेवतो तसे, फोटो तुझे जपुनी ठेवले भावना ठेवतो तसे. रोज रातीला चोरून बघतो आठवणींचे ते ठसे. हृदयाचे ठोके वाढवायची कला आहे तुझी खास, हृदयाचे ठोके वाढवायची कला आहे तुझी खास. फक्त गप्पासाठी मिळते आपल्या दोघांची रास. वेळ गेली बोलायचं राहून गेलं तरी पण वाट बघतोय त्या क्षणाची, वेळ गेली बोलायचं राहून गेलं तरी पण वाट बघतोय त्या क्षणाची. जिथे करशील व्यक्त तू स्वतःला आणि मी सांभाळेल तुझ्या हाताला. अश्रूंचे ते वाहणारे झरे, अश्रूंचे ते वाहणारे झरे पाहुणी तू कासावीस होऊ नको. प्रत्येक थेंब तुझ्याच आठवणीचा, प्रत्येक थेंब तुझ्याच आठवणीचा साठवून ठेवलाय आता तू कुठे जाऊ नको. स्वप्नासारखे विश्व माझे, स्वप्नासारखे विश्व माझे वैर त्यास तू करू नको. स्वप्नासारखे विश्व माझे वैर त्यास तू करू नको. तोच मार्ग तुला मिळवण्याचा, तोच मार्ग तुला मिळवण्याचा, त्याच्यासोबत तू खेळू नको, त्याच्यासोबत तू खेळू नको. अशा प्रकारची एक छोटीशी कविता लिहिलेली मराठीमध्ये. हिंदीमध्ये ऑलरेडी लिहिलेली पोएट्री खूप आहे, बट ही मराठीमध्ये एक खूप स्पेशल कविता आहे जी खूप अशी 10 ते 15 मिनिटांमध्ये मी कंप्लीट केली आणि हे खूप असं आतून आलं होतं. सो मला असं वाटलं की सादर करा तुमच्यासमोर. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये करा आणि आपला व्हिडिओला लाईक करा.